कोकाटेंना या सरकारने लावला पाहिजे। पण अंबादासजी, यामध्ये कुठेतरी या कारवाईला दिरंगाई झाली असं नाही वाटत? बिलकुल दिरंगाई करतात। सरकार जे आम्ही संविधानाचा जो अपमान करणं म्हणतो तो हाच आहे। जर सुनील केदारला एक कायदा, राहुल गांधींना एक कायदा आणि माणिकराव कोकाटेंना वेगळा कायदा, म्हणजे संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांचं हे पाळत नाही, हे जे लोक आहे, हा आमचा आरोप आहे तो असाच आहे, हाच आहे तो। कारण शेवटी नियम आहे, कोर्ट आहे, संविधान आहे, संविधानात लिहिलेलं आहे की अशा पद्धतीनं शिक्षा ठोठावल्यानंतर त्याला काय कारवाई व्हावी। आणि हे सरकार, मला असं वाटतं, म्हणूनच आम्ही म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान याच्या विरोधातलं हे सरकार आहे। पण अंबादासजी, आता या अटकेपासून कोकाटे कुठेतरी पळ काढतात, कारण आता त्यांच्या वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद असा होता की ते आजारी आहेत, ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, त्यांना 4 दिवस अटकेपासून दिलासा मिळावा असं त्यांचे वकील कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत। तर ठीक आहे ना, अटक केल्यानंतरही दवाखाना अवेलेबल असतो ना आपल्याकडे। अटक केल्यानंतर काय दवाखाना नसतो किंवा मेडिकल सुविधा नसते, याच्यातला थोडी भाग आहे। आणि याच अंबादासजी, तुम्ही सोबतच राहा, माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी सुद्धा आहेत। अमोलजी, अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे, आपली प्रतिक्रिया? नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने हा अटक वॉरंट जाहीर केलेला आहे। म्हणजे फिर्यादींचे वकील यांनी जो युक्तिवाद केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आज काय घडलं हे सांगितलं असलं तरी दुसरा एक संविधानिक मार्ग उच्च न्यायालयाचा एक पर्याय माणिकराव कोकाटे साहेबांचा आहे। त्यामुळे अटक वॉरंट निघणं आणि त्यावर सुद्धा आपल्याला न्यायालयात दाद मागता येते। त्यामुळे आता न्यायालय उच्च न्यायालयाचा निर्णय घेईल, त्यानंतर पुढची भूमिका करतील। सध्या आज जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय आहे, पण त्याला आपण आव्हान देऊ शकतात। ज्यांच्यावर अटक वॉरंट जारी झालेलं आहे ते स्वतः उच्च न्यायालयात त्याचा आव्हान देऊ शकतात। पण मिटकरीजी, आता माझ्यासोबत अंबादास दानवे सुद्धा आहेत, मी आता त्यांना तोच प्रश्न विचारला की कुठेतरी या कारवाईला दिरंगाई झाली का, तर त्यांनी असं सांगितलं की दिरंगाई होते, दिरंगाई केलीच जाते। आपली प्रतिक्रिया काय याबद्दल? दानवे साहेब अर्थातच तेच सांगणार आहेत, कारण दानवे साहेब विरोधी पक्षनेते आहेत माझी आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत। त्यामुळे दानवे साहेबांची भूमिका अगदी बरोबर आहे, पण दिरंगाई म्हणता येणार नाही, कारण जिल्हा सत्र न्यायालयाने हा विषय आणि त्याबाबत निर्णय दिला। फक्त आता कायद्याच्या दोन्ही बाजू असतात। एक वेळ हा निर्णय आल्यानंतर ज्यांचा आरोप झालाय त्यांना पण दुसरीकडे जाण्याचा मार्ग आहे, उच्च मार्ग आहे, सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग आहे। आणि राहिला प्रश्न दुसरा तुमचा प्रश्न येईल की मग आता त्यांच्या मंत्रिपदाचं काय आहे, त्यांच्या पुढच्या आमदारकीच्या संदर्भात काय, तर त्या संदर्भात राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री हे निर्णय घेत असतात। तुर्तास त्यांना एक पर्याय उच्च न्यायालयाचा आहे। उच्च न्यायालयामध्ये जर खालच्या सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला तर नंतर मात्र मग पुढे काय, तर म्हणजे पुढची प्रोसेस काय असेल ते स्वतः माणिकराव सांगेल, मी काय बोलणार नाही। नक्कीच, धन्यवाद अंबादासजी आणि अमोल मिटकरीजी, आपण जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय सध्या कोकाटेंची आमदारकी सुद्धा रद्द होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। कोकाटेंना दिलासा मिळावा अटकेपासून यासाठी त्यांच्या वकिलांना सुद्धा प्रयत्न केले, मात्र कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असं कोर्टानं ठणकावून त्यांना सांगितलेलं आहे। कोणत्याही क्षणी आता माणिकराव कोकाटेंना अटक होऊ शकते। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि या राजकीय घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटेंची आमदारकी रद्द करण्यात येणार असल्याचं सुद्धा आता बोललं जातंय। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे या सगळ्या कारवाईला कसे सामोरे जातात आणि नेमकं काय होतं या प्रकरणामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। झालेले आहेत।